समीर आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पहिला चेंडू आपण बघतोय जबरदस्त लाईन लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते मिलिंदकडून. पहिल्या चेंडूवर मात्र पूर्णपणे फलंदाज बीट होताना आपल्याला बघायला मिळाला. काय जबरदस्त लाईन लेंथ आपण बघतोय MSCB या संघाकडून. आपण बघतोय जबरदस्त गोलंदाजी करताना मिलिंदला आपण बघितलं पहिला चेंडू अचूक टप्प्यावर मारा होताना. पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज एकाच ट्रॅकवर आपण बघतोय 2 गाड्या येताना आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. आकाश एकही चेंडू न खेळता धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. ही धाव घेणं गरजेचं होतं का आकाशला? कारण एका बाजूने आपण बघितलं समीरचं लक्ष चेंडूवर होतं, आकाशकडे लक्ष नव्हतं आणि आकाशची गाडी सुसाट वेगाने मात्र पुढे जात होती. ब्रेक घेणं गरजेचं होतं. योग्य वेळी ब्रेक घेतला असता तर मात्र आज शाबूत असता आकाशचा विकेट. यावेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय, 1 बाउन्स, 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर पहिली धाव ही धावफलकावर आपल्याला बघायला मिळते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 1 धाव धावफलकावर आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी ट्रॅकवर मिलिंद. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा येतात आणि 4 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि 5 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. नवघर संघाच्या रॉकिंग नवघर असा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजी करताना. मागच्या सामन्यामध्ये रोहनने काय जबरदस्त फलंदाजी केली होती. तोच रोहन पहिल्या चेंडूवर मात्र चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा रोहन. स्ट्राईक एंडवर रोहन खेळण्यासाठी सज्ज होतोय. मिलिंद पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळेल? यावेळेला मात्र पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळाला. चेंडू थोडासा पुढे राखला गेला आणि यॉर्कर लेंथवर चेंडू. पिच ऑफ डिलिव्हरी जर आपण बघितले तर आउटसाइड दी ऑफ स्टंप. हे सर्व काही सुरळीत होताना आपल्याला बघायला मिळते मिलिंदच्या बाबतीत. चौकारानंतर मात्र डॉट बॉल. गुड कमबॅक करताना गोलंदाज मिलिंद गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र डाव्या एष्टीवरचा चेंडू होता, डायरेक्ट फेकी होईल का? आणि इथे मात्र रोहनला बाद करण्यासाठी प्रयत्न दिसले. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण बघतोय 1-7 ही धावसंख्या धावफलकावर नवघर या संघाची आपल्याला बघायला मिळते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण 0वर गडी बाद झाल्यानंतर मात्र पडझड होऊ न देता 3 चेंडूमध्ये 7 धावा या आलेल्या आहेत. जबरदस्त अप्रतिम आपण बघतोय कमबॅक होताना आपल्याला बघायला मिळालं. चौकारानंतर मात्र सुरेख चेंडू हाताळले गेले. 2 चेंडूमध्ये केवळ 2 धावा येतात चौकारानंतर. ही सुद्धा रणनीती सुरेख आपल्याला बघायला मिळते. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर कोण असेल MSCB कडून? हिमांशू हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती हिमांशूने. तोच हिमांशू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूने आहे समीर, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय रोहन, तर गोलंदाज हिमांशू. सुरेख फटका बघायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 4 धावा आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 11 धावा धावफलकावर बघायला मिळतात. सुरेख साऊंड ऐकायला आला. चेंडू आपण बघितला तर बॅकफुटवर जाऊन पंच केला गेला.
पूर्णपणे शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, बॅकफुटवर गेला, चेंडूला बघितलं आणि पॉइंटच्या डोक्याच्या वरून खेळला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हिमांशू. यावेळेला फुलटॉस चेंडू बघायला मिळतो. एक धाव येते, एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 12 धावा. संघ सुस्थितीमध्ये आणण्याचं काम रोहन करेल का हे बघणं महत्वाचं असेल. मागच्या सामन्यामध्ये मात्र सुरेख फलंदाजी केली होती रोहनने. तोच रोहन स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा हिमांशू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्सच्या वरून षटकार मारण्याचा प्रयत्न दिसला होता, परंतु इथे चेंडू निर्धाव निघून जातोय. सामना आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील पहिला आहे, नवघर वर्सेस MSCB सफाळे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 12 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मात्र सुरेख अप्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजेच 13 या धावसंख्येवर. काही कम्मालीचं षटक आपल्याला बघायला मिळतंय. हिमांशू या गोलंदाजाकडून 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघतोय 13 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा हिमांशू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. यावेळेला मात्र इनसाइड एज शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय. एक धाव येते, एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 14 धावा. 2 षटकाच्या समाप्तीखेर एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मात्र इथे एज लागते आणि फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या स्थिरावलेली आहे 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. विकेट नंबर दुसरा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजेच समीर. पहिला आकाश, त्यानंतर समीर, येतोय दिनेश. तर इथे पुन्हा एकदा मात्र गडी बाद होतोय. बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेत म्हणजे हॅट्रिकची संधी चालून आलेली आहे. नवीन फलंदाज मैदानात गेला होता तो म्हणजेच दिनेश आणि दिनेश सुद्धा शून्यावर बाद होतोय. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये जातोय. 33 क्रमांकाची जर्सी आपण बघतोय.
तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आपल्याला बघायला मिळतोय. विशाल राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय. वाईट बॉलचा इशारा, म्हणजे हॅट्रिकची संधी होती ती संधी हुकलेली आहे. आता गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल मिस्टर सिद्धेश. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून गेलाय. निर्धाव, चांगली गोलंदाजी होताना बघायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होतोय. 2 बाद 1 अशी धावा या 3 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. अजून 3 चेंडू येणं बाकी आहे. सिद्धेश चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. रोखून ठेवलंय. 15 चेंडूमध्ये केवळ 15 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला सुरेख अप्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू ज्या गतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, फलंदाज पूर्णपणे बीट होताना आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धेश. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. इथे मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र फलंदाज झेल सुटतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 17 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सिद्धेश गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय. तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज सिद्धेश सज्ज होतोय. इथे मोठा फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय आणि झेल सुटलाय. 2 धावा या दरम्यान सुद्धा पूर्ण होतात, म्हणजे 2 चेंडूवर 2 झेल सुटलेत आणि 4 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 19 धावा. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. चौथं षटक. गोलंदाज कोण असेल गोलंदाजी मार्कवर हे बघणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर शेवटचे 6 चेंडू आहेत. 6 चेंडूसाठी कोणता गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर? विशाल. शेवटचे 6 चेंडू आहेत. 6 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील हे बघणं महत्वाचं असेल. धावसंख्या 19 धावा धावफलकावर बघायला मिळतात. नवघर संघाच्या एका बाजूने MSCB सफाळे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का रोहनचा, आणि थोडीशी चुकीच्या एंडने फेकी होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा. आतापर्यंत रोहनच्या बॅटमधून आपण बघितलं तर 9 धावा आलेत. 6 चेंडू 9 धावा. इथे झेल होईल का? इट इज अ गुड कॅच. फलंदाज बाद. 7 चेंडूमध्ये 9 धावांची खेळी करून रोहन बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात जाईल तोपर्यंत आपण बघतोय धावसंख्या 21. 21 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. जय. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये जय किती धावा जमवेल हे बघणं महत्वाचं असेल. यावेळेला आपण बघतोय एक धाव येताना धावसंख्येचा विचार केला तर दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न झालाय आणि 2 धावा जयच्या बॅटमधून येताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. मैत्री चषक 2024 सफाळेगाव ही स्पर्धा आपण बघतोय. स्पर्धेचा पहिला दिवस. इथे पुन्हा एकदा गुड लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळाली. काय जबरदस्त अप्रतिम चेंडू मात्र हाताळला जातोय.
तर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 23 धावा. विकेट इथे मात्र जाताना आपण बघतोय शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील, नवीन बॅटर कोण असेल. सिद्धेश न्यू मॅन इन आपण बघतोय. सिद्धेशला शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का आणि एक फायटिंग टोटल उभी राहील का हे बघणं महत्वाचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर विशाल आपण बघतोय. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि केवळ 4 धावा आलेल्या आहेत या 5 चेंडूमध्ये आणि 2 गडी बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी होताना विशाल कडून आपण बघतोय. नवीन बॅटर सिद्धेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव निघून जातोय. धावसंख्या आपण बघितली तर 23 धावा. विजयासाठी 24 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष्य समोर आहे. तर MSCB सफाळे या संघाला विजयासाठी 24 चेंडू 24 धावांचं लक्ष्य समोर आहे. पुन्हा एकदा आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या दुपारच्या सत्रामध्ये. जेवणानंतर मात्र सर्व प्रेक्षक पुन्हा एकदा या स्पर्धेकडे वळालेले आहेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला नाव सांगा प्लीज, बॅटर नेम. इकडे 12वा खेळाडू इकडेच बसायचे, खुर्ची आहे तुमच्यासाठी, कारण लाईव्ह स्पर्धा आहेत. वारंवार अनाउन्स करणं सुद्धा चुकीचं ठरतंय. हिमांशु आणि सिद्धेश
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर पहिला चौकार सिद्धेशच्या बॅटमधून आपण बघतोय 4 धावा येताना. व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका सिद्धेशच्या बॅटमधून, चौकार. 4 धावसंख्या आपण बघतोय, 4 धावा पहिल्या चेंडूवर चौकार येताना. काय कम्मालीचं क्षेत्ररक्षण होताना आपण बघितलं होतं MSCB कडून आणि 23 धावांवर रोखलं गेलं होतं. इथे 24 धावांचं लक्ष समोर आहे. पहिल्या चेंडूवर चौकार येताना काही जबरदस्त टायमिंग साध्य केलं गेलंय. इथे पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. गुड कमबॅक. गोलंदाजी मार्कवर करताना दिनेश आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. 1 धाव येते. धावसंख्या आपण बघतोय 5 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतात. 2-3 चेंडूंचा खेळ होतोय आणि 5 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त. यानंतर मस्ती बॉयज आणि विकी डोंगरी. चला, दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. मस्ती बॉयज आणि विकी डोंगरी. इथे हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला जातोय MSCB कडून. 1 धाव येताना. धावसंख्या आपण बघितली तर 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. यानंतर होणारा सामना मस्ती बॉयज वर्सेस विकी डोंगरी. चला, दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. यावेळेला 1 धाव येताना. पहिल्या 5 चेंडूचा विचार केला आपण तर 7 धावा तब्बल धावफलकावर बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर दिनेश. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल. यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे झेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9. या धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण बघतोय 9 धावा. विकी डोंगरी संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय सुद्धा कळवा लगेच. तर धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 9 धावा धावफलकावर बघायला मिळतात. सुरेख स्थितीमध्ये सध्या तरी आपण बघतोय MSCB या संघाला. MSCB संघ आपण बघतोय एका बाजूने हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम करतोय. 1 धाव येते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 14 धावांची गरज आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 17 आणि 17 चेंडूमध्ये 14 धावांची गरज विजयासाठी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर पियुष. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सुरेख फटका. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून सुरक्षित स्थळी चेंडू मात्र खेळला जातोय. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु इथे मात्र फलंदाज बाद होतोय. थांबला तिथेच मात्र संपला. कारण त्याच गतीने जर धावत गेला असता तर कदाचित मात्र ही विकेट शाबूत राहिली असती. सिद्धेश बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय धनेश किणी. धनेश किणी कशा पद्धतीने फलंदाजी करेल. नॉन स्ट्राइक एंडला धनेश जातोय. थोडीशी घाई करा. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सुरक्षित खेळला जातोय. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्या आपण बघतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात.
पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल मिस्टर पियुष. यावेळेला डाऊन द लेग मारा होता, खेळण्याचा प्रयत्न केला होता लॉंग लेगच्या वरून. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. यावेळेला आपण बघतोय चेंडू मात्र निघून जातोय. एक शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 या धावसंख्येवर. 2 षटकांच्या एकंदरीत समाप्तीखेर 13 धावा धावफलकावर बघायला मिळतात. प्रीतम येतोय गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेला आपण बघतोय बॅकवर्ड पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण सुरेख झालं. सिली पॉइंटला एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी 10 धावांची गरज 11 चेंडूमध्ये. 11 चेंडू आणि 10 धावा. चेंडूमध्ये 10 धावांची गरज. कशा पद्धतीने ह्या 10 धावा केल्या जातील. मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरला बघूया रोहन चेंडूच्या खाली आणि इथे मात्र गडी बाद होतोय. चांगला फटका होता, चांगल्या फटक्याला मात्र फलंदाज बाद होतोय. कुठेतरी ही धोक्याची घंटा ठरू शकते का MSCB या संघासाठी हे बघणं महत्वाचं असेल. 10 चेंडू आणि आता विजयासाठी 10 धावांचं लक्ष समोर आहे. 10 चेंडूमध्ये 10 धावा. सामना असं वाटलं होतं की 2 ते 3 षटकामध्ये संपवतील, परंतु इथे मात्र तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ होतोय आणि आता 10 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण येऊन पोहोचलंय. जबरदस्त सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम नवीन गोलंदाज. जयदीप. यावेळेला हलक्या हाताने चेंडूला खेळलं जात आहे. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. अजूनही विजयासाठी 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. धावसंख्या आपण बघतोय 15. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 9 धावा दूर. विजयासाठी संघ आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 चेंडू आणि 9 धावा. तर गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय प्रीतमला 16 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि विजयासाठी 8 धावांची गरज. 7 चेंडूमध्ये 8 धावा. लो स्कोरिंग मॅच नेहमीच टफ फाईट होतात, तेच कारण आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र बुद्धिमत्तेचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. आता 6 चेंडू आणि 4 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडूमध्ये 4 धावा. ह्याला म्हणतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट. ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. आणि कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात केला नव्हता शॉर्ट फाईन लेगला त्यामुळे या 4 धावा मिळताना आपण बघतोय. कारण शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू जोपर्यंत धावेल, चेंडूला अडवेल, तोपर्यंत चेंडूने सीमारेषा गाठली होती. आणि ह्याचंच कारण आपण बघितलं की समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे विजयासाठी. MSCB संघ मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळतोय. आता 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 4 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय समीर.
समीर ह्या 4 धावा रोखेल का 6 चेंडू मध्ये? पहिला चेंडू आणि इथे झेलबाद, फलंदाज बाद होतोय. विजयासाठी धावा हव्या आहेत 4 आणि चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 5 चेंडू मध्ये 4 धावा. जबरदस्त सामना रंगताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. विशाल मॅनीन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका होता, फटक्यामध्ये ताकद सुद्धा होती, परंतु क्षेत्ररक्षकाला हिलून सुद्धा दिलं नाही. डायरेक्ट चेंडू हातामध्ये गेला क्षेत्ररक्षकाच्या. 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावा. यावेळेला इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय, सीमा रेषा पार. आणि इथे मात्र MSEB सफाळे हा संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळतोय. समीरच्या दुसऱ्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटला चौकार जातोय आणि 4 धावा येताना आपल्याला बघायला मिळाल्या. जबरदस्त सामना रंगला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल असं वाटलं होतं, परंतु दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून इरादे स्पष्ट केले होते की मी हा सामना जिंकवणारच. विकी डोंगरी वर्सेस मस्ती बॉईज. चला विकी डोंगरी क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. 4 षटकांचा खेळ असेल.